मागच्या भागात आपण पाहिले की विराजने त्या बाईला परत पाठवले. त्या दिवशी तो स्वतःवरच चिडत स्वतःची निंदा करत घरी परतला. स्वतःच्या शक्य अशा अभिचारामुळे आणि मद्यप्राशनामुळे तो स्वतःवर तिरस्कार करत होता. ते दोघे एकत्र नव्हते तरीही त्याच्या आयुष्यात अदिती चौहान व्यतिरिक्त दुसरी कुठली स्त्री येईल ही गोष्ट त्याला पटत नव्हती. आयुष्यभर अविवाहित राहणं त्याला मान्य होतं, पण चुकीचा पाऊल उचलून स्वतःच्या आत्म्याशी केलेल्या विश्वासघाताला तो कधीच माफ करू शकला नसता. पण जेव्हा त्याने तिला अशा सत्याबद्दल बोलताना ऐकले, जे सत्य तिला कधीच कळू नये असं त्याला वाटत होतं, तेव्हा त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. अदितीच्या डोळ्यात त्याला स्वतःचं चित्र एका चरित्रहीन, उपभोगासाठी वापरलेल्या मनुष्याप्रमाणे दिसलं. आणि दुर्दैवाने तोपर्यंत त्याला याची कल्पनाही नव्हती, जोपर्यंत त्याने तिला त्या अशक्त माणसा शेखरसोबतच्या तिच्या संबंधांबद्दल प्रश्न विचारला नाही. तिच्या डोळ्यातील दुःख आणि घृणा त्याला स्पष्ट दिसत होती. त्या क्षणी त्याला वाटलं, तिचा तिरस्कार सहन करण्यापेक्षा मृत्यू स्वीकारणंही कमी दुःखद असेल. अदिती चौहान, ती मुलगी जी त्याच्या प्रत्येक स्वप्नात होती, जिची तो 10 वर्षांची असताना पहिल्यांदा भेट झाली होती. तिचा त्याच्यावर अतोनात प्रभाव होता. तिच्यासोबत असणारे भावनांचे तरंग त्याने आयुष्यात कधीच अनुभवले नव्हते. हो, विराज शुक्ला पूर्वी एक विलासी स्वभावाचा मनुष्य होता. भूतकाळात त्याने अनेक स्त्रियांसोबत वेळ घालवला होता. पण अदिती त्याच्या आयुष्यात आली आणि त्याने स्वतःला जणू तपश्चर्येचं व्रत घेतलेला साधू बनवले. तिच्यासमोर तो एक सज्जन, सन्मार्गी पुरुष म्हणून दिसावा अशी त्याची इच्छा होती. तिला आपल्या घरी आणल्यापासून त्याच्या मनात दडपून ठेवलेल्या इच्छांची पुन्हा चाहूल लागली. पण त्याने स्वतःला आवरलं, स्वतःला संयमी पुरुष म्हणून सिद्ध करण्याचा प्रयत्न केला. तिच्या मिठीतच त्याला खरं समाधान मिळत होतं. पण एका पार्टीत त्याच्या वडिलांनी उच्चारलेल्या काही शब्दांनी त्याला वास्तवात आणून उभं केलं. तिला तो कधीच मिळवू शकणार नाही, ती कधीच त्याची होणार नाही, हे सत्य तो विसरला होता, किंवा जाणून बुजून विसरण्याचा प्रयत्न करत होता. तिच्यापासून दूर राहावं म्हणून त्याने रात्रीची हॉस्पिटल शिफ्ट घ्यायला सुरुवात केली. दिवसा ती विद्यापीठात असताना तो घरी यायचा, पण तिच्यापासून लांब राहूनही त्याला कोणताच दिलासा मिळत नव्हता. त्याचं शरीर तिच्यासाठी तडफडत होतं. तिचं नाजूक शरीर आपल्या मिठीत घ्यावं ही भावना दिवसेंदिवस अधिक तीव्र होत होती. त्याला वाटलं परत जुन्या वाटेवर गेलो तर मन तिच्यापासून दूर होईल, पण तो चुकीचा ठरला. एका रात्रीच्या उपभोगासाठीही दुसऱ्या स्त्रीजवळ जाणं त्याला पापासारखं जाणवत होतं. तिच्यामुळे तो संत बनला होता. तिच्याबद्दलच्या भावना ज्वालामुखीप्रमाणे उफाडून येत होत्या. तीच त्याची शक्ती होती आणि तीच त्याची कमजोरीही. तिच्यामुळे त्याला सुखही मिळत होतं आणि यातनाही. एक चूक जी प्रत्यक्षात घडली नव्हती, पण तरीही त्यांच्या नात्याचा ताळमेळ बिघडला. त्या दिवशी तिने त्याला मद्यधुंद अवस्थेत पाहिलं आणि त्याला स्वतःचं ते रूप तिच्यासमोर दाखवायचंच नव्हतं. ती रागाने म्हणाली, तुला कोणतीही मुलगी मिळू शकते, तू कुणासोबतही झोपू शकतोस, पण मी ज्या मुलाशी लग्न करायचं स्वप्न पाहते त्याला मी चुंबन द्यायचा प्रयत्नही करू शकत नाही. तो शब्द विराजच्या अहंकारावर प्रचंड घाव होते. त्याने विचार न करता तिला चापट मारली. क्षणातच त्याला कळालं, ही आयुष्यातली सर्वात मोठी चूक होती. त्याला त्याचं कृत्य खूप पश्चातापदायक वाटत होतं, पण स्वतःच्या अहंकारामुळे तिला माफी मागणं त्याला शक्य होत नव्हतं. तो म्हणाला, तुला माझ्या आयुष्यात काय चाललंय यावर बोलायचा अधिकार नाही. तू माझी जबाबदारी आहेस, मी तुझी नाही. मी काहीही करू शकतो. मला कुणाला उत्तर देण्याची गरज नाही. आजवर कोणीच त्याला प्रश्न विचारला नव्हता आणि पहिल्यांदाच कुणी त्याला चुकीचं ठरवलं होतं, आणि ती व्यक्ती होती अदिती. ती झोपल्यावर तो नेहमीप्रमाणे तिच्या जखमा भरून काढण्याचा प्रयत्न करणार होता, पण देवाने जणू त्याला शिक्षा देण्याचं ठरवलं होतं. उलट त्याने तिला आव्हानच दिलं की चला पाहूया कोण जिंकतं हा खेळ. हा आणखी एक मूर्खपणा. तो माफी मागण्यासाठी प्रत्येक मार्ग शोधत होता, पण ती त्याला पूर्णपणे टाळत होती. तो घरी परतायचा तेव्हा ती आधीच बिछाण्यात असायची, झोपलेली किंवा झोपल्याचा बहाणा करत. ते दोघं काहीच बोलत नव्हते. त्याचं मन आतून मरत होतं आणि 10 दिवसांनी अखेर तिने त्याच्याशी बोलायचं ठरवलं. त्या क्षणी विराज शुक्लाला वाटलं की मी स्वर्गात पोहोचलो आहे. जरी हा संवाद फक्त तिचा आवाज ऐकण्यासाठी असेल तरीही. समीर माझ्यासोबत पूर्ण पार्टीभर राहणार ना? अदिती चौहानने निरागस सुरात विचारलं होतं. ती काळ्या सिगारेट कॉटन पॅन्टमध्ये आणि पिवळ्या रंगाच्या लेसी फ्लोलर टॉपमध्ये स्वर्गातून उतरलेल्या परीसारखी दिसत होती. टॉपवर लाल फुलांचे प्रिंट होते आणि तिच्या खांद्यापर्यंत लांबीचे केस 2 गोल पोनीटेलमध्ये बांधले होते. काही बटा तिच्या गालावर अलगद पडलेल्या. त्या कुरड्या केसांच्या लटेला बाजूला सारून तिच्या गालावर हलकंसं चुंबन घ्यावं असं विराज शुक्लाला प्रचंड वाटत होतं. पण तेवढ्यात एक त्रासदायक घुसखोर आली. तिची मैत्रीण रीता की रीना,
विराजला नीट आठवतही नव्हतं. ती अति स्मार्ट वागत होती आणि अशा बडबड्या स्त्रिया त्याला अजिबात आवडत नसत. विराजच्या मते खरी स्त्री ती जिच्यात नम्रता आहे, शिस्त आहे, नवऱ्याला साथ देण्याची वृत्ती आहे आणि मुलांचा सांभाळ करण्याचा संयम आहे, त्याच्या आईसारखी. अभिषा ही त्याची एकुलती एक चुलत बहीण, जिचे आई बाबा लहानपणीच गेले होते. तरीही विराजची आई तिला कधी अनाथ असल्याची जाणीव होऊ देत नव्हती. दोघांनाही, विराज आणि अभिषाला सारखं प्रेम, सारखी वागणूक मिळाली. रक्ताचं नातं नसतानाही आईने दोघांना खऱ्या भावंडांसारखं वाढवलं. विराजच्या मते आई म्हणजे देवदूतच, आणि नेमकं त्याचमुळे माझ्या वडिलांना तिच्या या गुणांवर प्रेम होतं. मिस रेजिना, क्षमा असावी, पण मी कोणाच्याही सूचना पाळत नाही. मी फक्त आदेश देतो. इतका स्पष्टपणे सांगताच त्या अतिहुशार मुलीचा चेहरा संतापाने लाल झाला होता. विराजने अदितीकडे वळून ठाम आवाजात म्हटलं, समीर तुला सोडून येईल आणि संध्याकाळी तिथून परत घेऊन येईल. यात कोणताही वाद नको. त्याने समीरला कॉल करून स्पष्ट सूचना दिल्या. अदितीशी संबंधित कोणतीही गोष्ट तो कधीही दुर्लक्ष करत नसे. रात्रीचे 9 वाजले तरीही अदिती परतली नव्हती. डाव्या हातात ड्रिंक आणि उजव्या हातात फोन. तो समोरच्या लॉनमध्ये तणावाने इकडून तिकडे फेरफटका मारत होता. तिचा फोन बंद येत होता. सकाळी तिच्या वडिलांनी राघव चौहानने कॉल केला तेव्हा फोन पूर्ण चार्ज होता. मग आता बंद कसा? मूर्खच आहे ती. बाहेर असताना कोण फोन बंद ठेवतं का? पण अदिती चौहान म्हणजे मूर्खपणाचं मूर्तिमंत रूप. त्यामुळे तिच्याकडून काही अपेक्षित होतं. पण समीरचा फोन पण लागत नव्हता. ही तर हद्दच झाली. सगळे बावळट लोक माझ्या घरातच राहायला आलेत बहुतेक. त्याने स्वतःला शिवी दिली. मीच मूर्ख. तिला पार्टीला पाठवलंच कशाला? नेहमीप्रमाणे थोडं नाट्य झालं असतं, पण किमान ती माझ्या नजरेसमोर तरी असते. ही धडधडणारी छाती, हे वाढलेलं रक्तदाबाचं प्रमाण, हे सगळं तिच्या सुरक्षिततेची काळजीमुळेच होतं. तिने पप्पीसारख्या हिरव्या डोळ्यांनी पाहिलं आणि मी खरंच पप्पीसारखा तिच्या मागे फिरलो. स्वतःवरच त्याला खूप चीड आली. त्याने की होल्डरवरून एक चावी ओढली. लॅम्बोर्गिनी उरूस स्टार्ट करून तो मुंबईच्या अंधाऱ्या रस्त्यांवर वेडागत धावू लागला. त्याच्या नजरा त्या 22 वर्षांच्या हिरव्या डोळ्यांच्या वेळगड मुलीला शोधत होत्या, जी त्याला बेशुद्धीच्या अवस्थेतही हृदयात कंप आणू शकत होती. 11:11 फोन वाजला. समीरचा कॉल. तुझ्याकडे फोन ठेवला आहे फक्त दाखवण्यासाठी का रे? कॉल करत नाहीस, निदान कॉल तरी उचल. समोरून जोरात श्वास घेतल्याचा आवाज येत होता. विराजची सहनशक्ती संपत होती. काहीतरी बोल समीर. अदिती कुठे आहे? तू तिला परत का आणलं नाहीस? थोड्या थांबल्यानंतर थरथरत्या आवाजात उत्तर आलं, सर सॉरी, पण मॅडम अदिती चौहान आपल्या बॉयफ्रेंडसोबत पार्टीतून पळून गेल्या. विराज शुक्लाच्या अंगात पाझर आली. फोनवर ऐकलेल्या शब्दांनी त्याची कार ताबडतोब थांबली. टायर घासून वरचेवर आवाज करताच गाडी थेट उभी राहिली आणि तो जोरात धक्का बसल्यासारखा धडकला. मागच्या आरशातून त्याला शेड्यूल न पाळणाऱ्या ड्रायव्हर्सचे हॉर्न आणि त्यांच्या रागाच्या अशा या घोषणा ऐकू शकल्या. तो गाडी पुन्हा सुरू करून रस्त्याच्या कडेला थोडं पुढे पार्क करून समीरला ओरडला, तू एक निष्फळ, डिवट, अयोग्य माणूस आहेस. असं एक प्रौढ 20 वर्षांच्या निरागस मुलीला हाताळू शकला नाहीस. त्याच्या हातात गाडीचे स्टिअरिंग इतक्या प्रचंड दाबाने पकडले होते की त्याचे हात पांढरे दिसू लागले. पुन्हा माझ्यासमोर आपला चेहरा दाखवू नकोस. तुला नोकरीतून काढला आहे. हे सांगून तो कॉल कापून स्टिअरिंगवर डोकं टेकून काही वेळ बसला. तो मनात शांत नव्हता. अदिती चौहानचे वेळ निघवणारे कर्तव्य आणि तिचे अविवेकी वागणे त्याला अजिबात आवडत नव्हते. तो विचार करतो, देवाने तिला मेंदू दिला आहे का? तात्काळ त्याने आपला फोन घेतला आणि त्याचा खासगी तपासदाराला कॉल केला. मी तुला एका 20 वर्षाच्या एका मुलीचा फोटो पाठवत आहे. जगात जिथेही ती असेल तिथून शोधून मला आण. लक्षात ठेव, तिच्या शरीरावर एकही खवटा नसावा. हा आदेश देऊन तो कॉल संपवून टाकतो. अदिती, तू धाडस करत असलीस तरी बघूयात. आता तू माझ्यामार्फत असलेले खरे शिकारीच पाहशील. मी तुला परत आणेपर्यंत झोपणार नाही. माझे नख तुझ्यावर पडतील तेव्हाच तू मोच. नंतर त्याने समरला, त्याचे वडील राघव चौहान यांना बातमी सांगितली आणि त्यांच्यासमोर स्वतःची चूक कबूल केली. मी पृथ्वीवर कुठेही तिला शोधून काढेल, अदितीला कुठूनही परत आणण्यासाठी. कुणालाही माफी मागण्याचा विचार त्याने यापूर्वी कधीच केला नव्हता, परंतु आज त्याला हे करावं लागलं, कारण त्याने एका नादान गोवंडी किशोरवयीन मुलीची जबाबदारी स्वतःवर घेतली होती. अदिती, तू माझ्या हाती आल्यावर तुला याची किंमत खूप महाग पडेल. इतकं म्हटल्यावर त्याने इंजिन सुरू केलं. 20 दिवसांनी तो तेथील एका प्रसिद्ध क्लबमध्ये होता, एका मित्राचे स्थानिक क्लब. त्याच्या खाजगी तपासदाराकडून माहिती आली होती की अदितीला आर्ट डेको हिस्टोरिक डिस्ट्रिक्टजवळ दुहेरी वेळा दिसली आहे. क्लबमध्ये हप्त्याच्या दिवशीही.
सर्वसाधारणप्रमाणे गर्दी होती. ही गोष्ट त्याला थोडी आश्चर्यचकित करीत होती. काही जण म्हणत होते की गेल्या 10 दिवसात एक मुलगी इथे येत आहे आणि प्रत्येक पुरुष तिला सहज मिळवण्याचा विचार करतो. तरीही अद्याप कोणीही तिचा पट्टा धरू शकलेला नाही. ही माहिती त्याला केवळ कामवशी नव्हती, ती त्याला त्या मोहिनीची ओळख करून देण्यास उत्सुक करीत होती, जी इतक्या पुरुषांना आकर्षित करते. एक पेय आणा, तो बारमधील कर्मचाऱ्याला हाक मारून म्हणाला. क्लबमधील एखाद्या परिचिताकडून मिळालेली माहिती आणि त्याच्या तपासदाराकडून आलेली अदितीविषयीची माहिती जुळली. देवा, मेलो. जर माझा अंदाज बरोबर झाला तर तिला माझ्याकडून खूप कठोर काळजीला सामोरं जावं लागेल, तो मनात विचार करत होता. तो एका खास लॉन्चमध्ये मित्रासोबत बसून चर्चा करत होता, तेव्हा अचानक गर्दीतून कोणीतरी आवाज आला. त्याची जिज्ञासा आणि हृदयाचे ठोके एकत्र क्वचित झटपट झाली. हाय देवा, हीच ती मुलगी. रात्रदिवस तो अदितीला शोधत होता, परंतु एका विचित्र वाक्यप्रचाराने तो स्वतःला म्हणाला, इथं तिला पाहण्याची इच्छा नाही, पण जर ती इथंच असेल तर मी तिला ओळखेन. तिने जीन्स आणि वरून पूर्ण अंग झाकलेलं असा उंटाच्या रंगाचा ओव्हरसाईज कोट घातला होता. तिचे मोकळे काळे कुरडे केस खांद्यावरून थोडे खाली झुकले होते. विराज शुक्लाच्या रक्ताचा वेग वाढला. त्या मऊ केसांमध्ये त्याने आपले हात आधी कित्येकदा फिरवले आहेत, अशी एक ओळखीची भावना त्याला झाली. पण तो स्वतःला स्थिर ठेवत होता. खात्री झाली नाही तर त्याच्या नसांचा ताबा सुटणार होता. ती त्याच्या उलट्या बाजूला बसली होती. बहुतेक तिची मैत्रीण तिच्यासोबत बसली होती आणि तिला समजावत होती. ती तिच्या पाठीवरून हात फिरवत होती, पण ती मुलगी रडणं थांबत नव्हती. तिच्या डोळ्यांवर प्रिन्सेस मास्क होता. प्रत्येक क्षणागणित विराजची अधीरता वाढत होती. तिचे हावभाव, तिची ठेवण, सगळं ओळखीचं वाटत होतं. पण एक क्षण, अगदी लाखातल्या एका क्षणासाठी जरी ती मागे वळली असती तरी विराजला खात्रीने समजलं असतं की ती अदिती चौहान आहे. मग ती 1 किलोमीटर अंतरावर असली तरी. तिच्या मैत्रिणीने बार अटेंडरकडे नजरेच्या इशाऱ्याने काहीतरी सांगितले आणि तो स्मित हास्य करू लागला. त्याने एक ग्लास तिच्यासमोर सरकवला. ड्रग्ज? काय मूर्खपणा आहे हा. जी मुलगी आत्तापर्यंत टेबलवर डोकं टेकून बसली होती, तिने डोकं वर केलं आणि तो प्याला एकाच घोटात रिकामा केला. क्षणात ती खुर्चीवरून उठली आणि सरळ बार काउंटरवर चढली. मी भोडी नाही आणि ना मूर्ख, ती ओरडली आणि चेहऱ्यावरचा मास्क फेकून दिला. विराजच्या अंगातलं सारं रक्त जणू गोठून गेलं. तीच होती अदिती. क्षणात तो जणू रंगणात उभा राहिला. कशी काय हिंमत झाली तुझी अदिती? थांब, हातात आलीस म्हणजे संपलंस. तो स्वतःशीच पुटपुटला. तो VIP सेक्शनकडे धावत सुटला. स्ट्रिप स्ट्रिप. गर्दी जोरात आरोळ्या देत होती. तिचे केस वाऱ्यावर तरंगत होते आणि ती संगीताच्या लयीवर डोलत होती. तिने तो ओव्हरसाईज कोट काढून सरळ लोकांमध्ये फेकून दिला. घामाने निथळलेली शरीरं, सिगारेट आणि दारूचा वास सगळीकडे पसरलेला होता. पण विराजच्या डोळ्यांना फक्त अदितीच दिसत होती. काही भक्षकासारखे पुरुष तिच्याकडे हात पुढे करत होते. विराज संतापाने तावातावाने पुढे गेला आणि तिला पकडून ओरडला. बस झालं, पुरे झाले तुझे तमाशे. त्यावर एक जण मध्ये आला. विराजने त्याच्याकडे तीक्ष्ण कटाक्ष टाकला आणि मग आपल्या अंगरक्षकाला इशाऱ्याने सांगितले, त्याला आणि त्या बार अटेंडरलाही सांभाळ. अदितीने थोड्या वेळापूर्वी फेकलेला कोट तिच्यावर पांघरून विराज तिला थेट आपल्या बाहुपाशात ब्रायडल स्टाईलमध्ये उचलून क्लबच्या बाहेर निघाला. कोण आहेस तू? मला सोड. अदिती किंचाळली. विराज दाताखाली दात चावत म्हणाला. कोण आहेस म्हणे? मला ओळखत नाहीस? त्या प्याल्याला विचार, जो आत्ताच तू रिकामा केलाच. तो तुझ्या त्या मैत्रिणीने आणि त्या बार अटेंडरने स्पाईक केला होता. पण तू इतकी निरागस आहेस की अशा नीच गोष्टी तुला समजत नाहीत. फक्त माझ्यावर आणि तुझ्या कुटुंबावरच हे खेळ आजमावतेस, कारण आम्ही तुझ्यावर प्रेम करतो आणि तू त्याचा पुरेपूर गैरफायदा घेतेस. पण अदितीला काही समजत नव्हते. ती बळबळत म्हणाली, त्याने माझी फसवणूक केली आणि कोणा नसलेल्या दिशेला बोट दाखवलं. क्षणातच तिचं डोकं विराजच्या मानेच्या वळणात येऊन टेकलं. ती पुटपुटत त्याच्या मानेभोवती हात गुंडाळून शांत बसली. विराज शुक्ला तसंच त्याच्या कारमध्ये बसून होता, हळूहळू गाडी सुरू करत. त्याच्या मनात फक्त एकच विचार होता, अदिती चौहान सुरक्षित आहे का? तिचा गोड आवाज, डोळ्यांतील चमक आणि त्या दिवसापासून मनात साठलेली ओढ त्याच्या प्रत्येक श्वासात उमटत होती. किती त्रास देणारी आणि हट्टी आहेस तू अदिती, पण तरीही मी तुला सोडू शकत नाही. तो स्वतःशीच कुचपुचला. तो हळूच कार उभी करून समीरला फोन लावतो. त्याच्या आवाजात राग आणि काळजी दोन्ही मिसळले होते. त्या बारवाल्या आणि त्याचा साथीदार पुढील 10 वर्ष बाहेर येऊ नयेत. कुठलाही पुरावा आवश्यक असल्यास माझे वकील अनिल गुप्ताशी संपर्क साधा. फोन ठेवून विराजने अदितीकडे पाहिले. तिचे डोळे अजूनही अर्धवट बंद होते, पण तिचं शांत शरीर त्याला आतून दुखावत होतं.
हॉटेलच्या एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये पोचल्यावर त्याने तिला हळूच उचललं. तिच्या केसांना हलके हात फिरवत त्याने तिच्या श्वासांचा सुगंध घेतला. त्याच्या मनात एकच ध्यास होता, तिची काळजी घेणे, तिला सुरक्षित ठेवणे. उठ अदिती, समंगत एकदम हट्ट करत आहेस. तो हळूहळू कुजबुजला, तिच्या केसांवर ओठ टेकवून. तो तिचे कपडे सावधपणे बदलत होता, प्रत्येक हालचाल काळजीपूर्वक करत, तिचा आराम आणि सुरक्षितता यावर लक्ष केंद्रित करत. तिच्या श्वासाची गती पाहून त्याला समजले की ती अजून पूर्ण जागी नाही, पण तिचा जीव सुरक्षित आहे. त्याने स्वतःला सांगितले, कितीही इच्छा असली तरी मी तिला दुखावणार नाही. माझं प्रेम म्हणजे तिला सुरक्षित ठेवणं, तिला सांभाळणं, तिच्यावर विश्वास ठेवणं. त्याच्या हृदयात प्रेम आणि चिंता इतकी तीव्र होती की तो फक्त तिच्या जवळ राहून तिची काळजी घेण्याच्या मार्गावर लक्ष केंद्रित करत होता. त्याने तिला सळपातळ हाताळत हळूच बाथरूममध्ये नेले. तिला स्वच्छ पाणी आणि सुरक्षित वातावरणात ठेवले. त्याचे प्रेम तिच्यावर फक्त काळजी आणि सुरक्षिततेसाठी होते, शरीरासाठी नव्हे. तो बसून तिला शांत करत राहिला, कुजबुजून तिच्या मनाशी संवाद साधत, तिला हळूच जागेवर आणण्याचा प्रयत्न करत. ही वेळ त्याच्यासाठी मानसिक युद्धाची होती. हव्यासारखी ओढ आणि संयम यांच्यातील संघर्ष. आणि तिथेच तो ठरवून होता की कोणत्याही परिस्थितीत तिला दुखावू नये, तिला सांभाळावे आणि तिच्या सुरक्षिततेसाठी सर्वोत्तम करावे. अदितीचा फ्लॅशबॅक. हरामी, घरातून बाहेर निघ माझ्या. तुझ्यासोबत माझं आयुष्य बोर झाले. तुझ्यासोबत मी जितकं राहिलो पुरे झालं. हेच शब्द शेखर शर्मा, तिचा नवऱ्याने लग्नानंतर फक्त 15 दिवसांनी तिला सांगितले. ती शब्दभ्रष्ट झाली. ती त्या धक्क्याला टिकवू शकली नाही. तिच्या ओठांवर शब्द अडून राहिले. ती स्तब्ध अवस्थेत त्याला बघत राहिली. मी बरोबर ऐकले का? तिच्या कानांना विश्वास बसत नव्हता. शेखर हा जगातला एकच पुरुष नव्हता जो तिच्यावर वर्चस्व गाजवायचा, ज्याने तिच्यावर कधीच अत्याचार दाखवले नाही, जसे तिचा भाऊ आणि तिच्या दांडगी. ती शब्द काय म्हणण्याचा शोध घेत नव्हती. महान विराज शुक्ला, तुझा पिकारो बॉयफ्रेंड आणि तुझा कमी दर्जाचा भाऊ बरोबर होते. मी माफियासाठी काम करतो. शेखर रागावलेला तिला सांगू लागला. माझा बॉस शेख अब्दुल रझीम आणि तुझे वडील राघव चौहान हे काटेकोर विरोधक आहेत. माझा बॉस एका पार्टीतून तुझी पाहणी करून तुझ्या भोवती वेडा झाला होता. त्याने तुला आपल्यासाठी ठेवण्याचा बडोबा करत होता. तो तुला हवस म्हणून वापरेल आणि मग विकून देईल, सेक्स गुलाम म्हणून. तो हसून तिच्यावर ज्वलंत काटे उगारत होता. तिच्या मनावर त्याच्या वापरलेल्या शब्दांमुळे असह्य क्रोध उठला. मी कोणतीही वेश्या नाही की जे कोणाला हवं ते करीन आणि मर्यादा विसरून त्याच्याकडे जाईन. ती त्याच्याकडे चालत गेली. प्रहार करायला हाहाकार करीत होती, पण तो तिला थांबवून तिचा हात वेळेवर रोखतो. हे रानटी कुत्री, कशासाठी स्पर्श करण्याचा प्रयत्न करतेस? तो हल्ला करून म्हणाला आणि तिला थप्पड ठोकला. मला तुझ्याबरोबर प्रेमाचे अभिनय करणे कंटाळले आता. आता माझी नोकरी पण गेली कारण मी तुला वेळेवर माझ्या शेखकडे घेऊन जाऊ शकलो नाही. तो सिगारेट जाळून धूर फुंकतो. घराच्या चौकोनी 5 कंपावर तुला पाहण्यासाठी आता मी तुझी जबाबदारी उचलणार नाही. तुझ्या धाडसी बॉयफ्रेंड आणि लोभी भावाने मला इतक्या समस्या दिल्या आहेत की मला जगभर सुरक्षा ठेवावी लागते. तो 20 वर्षांच्या जुन्या महागड्या विस्कीची बाटली बाहेर काढून अर्धी पितो. मी तुला वापरू शकत नाही आणि विकूही शकत नाही, म्हणून तुला सांभाळण्याचा माझा काहीही कारण राहिलं नाही. माझ्या घरातून बाहेर पड. त्याच्या भयंकर सुरात ती थरथरून उभी राहिली. हे काय भयानक स्वप्न आहे का? तिच्या नियंत्रित केलेल्या अश्रूंचे प्रवाह आता तिच्या गालावर ओघळत होते. तू दारू पिल्याने बोलतोय म्हणून इतके वेडके गोष्टी सांगतोयस ना? ती घाबरून त्याची कॉलर पकडून हळघडीत विचारते. अरे तू स्वतःच फोडी आहेस, माझं खेळणी. तो तिचे हात कॉलरवरून उतरवतो. हे स्वप्न नाही आणि तू जे ऐकलंस ते बरोबर ऐकलंस. हो, मी फसवलंय. तो तिच्या चेहऱ्यावर विष्टा फेकून म्हणाला. तिचा आवाज आगेने भरलेला आरड्याच्या सारखा निघाला. ती तीव्र रागाने त्याच्याकडे पाहत होती. तू 1 नंबरचा नीच माणूस आहेस. त्याने शार्कसारखे हसू काढले. आणि तूही एक कमी बुद्धीची स्त्री आहेस. या दुर्गमती जगासाठी भोडी नाहीस. मी तुझ्यावर माझ्या कुटुंबाच्या विरुद्ध जाऊन विश्वास ठेवला. विराज शुक्ला विरुद्धही, ती रडत स्वरात म्हणाली. त्याने तिला बोलूच दिलं नाही आणि बोट फिरवून थांबवले. अरे तो कार्डिओ सर्जन, मला तो सगळ्यात जास्त आवडत नाही तुझ्या कुटुंबातील. तो तुझ्यावर इतका प्रेम करतो की जगाला कधीच कळणार नाही. त्याने सिगरेटची राख टाटासाठी निपवली आणि तिला उदास डोळ्यांनी बघून विचारले. ही वेगळीच रोमॅन्टिकता म्हणजे काय जी त्याला तुझ्याबद्दल आहे? हे त्या घाणेरड्या लोकांना कळणाऱ्या भावना नाहीत आणि तुझ्यासारख्या गुंडांना ते समजणारच नाहीत. ती तिरस्काराने त्याला म्हणाली आणि त्याला आणखी एक थप्पड बसला. तिच्या मनात त्याचे डोके फोडून काढण्याची तीव्र इच्छा झाली,
पण ती स्वतःला नियंत्रित करून काही सेकंदात आपला आत्मसंयम परत आणते. त्यानंतर तिला एक विचार सुचला आणि ती त्याच्याकडे सैतानी स्मित हास्य करून पाहते. तो आश्चर्याने भुवया उंचावून तिच्या पुढे थोडा सरकला. शेखरला आपल्या बारवर प्रेम हे सर्वात जास्त होतं. ती पुढे जाऊन त्या बारमधील सर्वात महाग याची बाटली फोडून टाकते. तू असं करायला पाहिजे नव्हतं, तो योद्धासारखं बोलून म्हणाला आणि थोरपणा दाखवत तिला गडगडीत पावलांनी जवळ आला. शेखरने आता त्याच्या भयंकर पावलाने तिच्याकडे येताना तिच्या कानात गोड पण भीतीदायक शब्द फुंकले. आत्ता माझ्या गोड बायको, खेळायचं पुरेसं झालं. तुला माझं ऐकावं लागेल. त्याचा आवाज अचानक एका घातक कामवृत्तीने भरला. दारूच्या अतिसेवनामुळे त्याची पावलं थरथरत होती. माझ्याजवळ ये, मला आता तू हवीच आहे, त्याने घाबरवून ओरडत म्हटले. मी तुझा नवरा आहे आणि तुला स्पर्श करण्याचा माझा पूर्ण हक्क आहे. अदिती घाबरलेल्या पावलांनी मागे सरकली आणि त्याच वेळी आपला पाय मध्यवर्ती टेबलाला ठोठावला. एक सुरी जी आधी सफरचंद कापण्यासाठी वापरली होती खाली पडली. तिने झपाट्याने ती उचलली आणि त्याचा धारदार स्टेनलेस स्टीलचा कडा शेखरच्या पोटात घालून दिला. आह, शेखर ओरडला. तू किती हुशार आहेस रे वेड्या, तू हलकं समजून घेतलं ना मला. अदितीला आता समजले की ही तिची शेवटची आणि एकमेव संधी आहे पडून जाण्याची. शेखर दारू पिलेला होता आणि जखमी होता. तो तिच्या गतीला टक्कर देऊ शकत नव्हता. तिने संधीचा फायदा घेतला आणि त्याच्या घरातून बाहेर पळाली. श्वास फुकसताना ती एका झाडाखाली थांबली आणि रडू लागली. हे देवा, माझे निर्णय का नेहमी एवढे वाईट ठरतात. मी किती काळ या प्रकारे स्तंभापासून स्तंभापर्यंत पळणार आहे, माझ्या कुटुंबापासून आणि विराज शुक्लासारख्या वेड्या माणसापासून लपून. वर्तमान काळ, सध्याची वेळ. अदितीचे डोळे उघडले आणि विंडोमधून पडणाऱ्या सूर्यकिरणांमध्ये बघितले. तिचे हात लगेच डोक्यावर गेले. हे वेदनादायक होते. मी काय पिऊन बसले, किती पिऊन बसले. तोंडात जोरदार दारूची कळवट चव होती. ती आपल्या नजरेत ताण घेऊन सभोवताली बघू लागली, कारण प्रत्येक सेकंदाला तिच्या डोक्यावर तीव्र वेदना येत होत्या. ती एका 5 स्टार हॉटेलच्या एक्झिक्युटिव्ह सूटमध्ये होती. मी किती गोंधळ केला. तिच्या शरीरात थरकाप उडाला. मी कोणासोबत झोपले का आणि माझी कुळवृत्ती गमावली का. ती डोक्यावर हात ठेवून रडू लागली. माझं जीवन असं का संपलं, इतकं बिघडलेलं. ती त्या माणसाचं नावही जाणत नव्हती की तो कोण आहे तेही माहीत नव्हतं, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ती इथे कशी पोहोचली हे तिला समजतही नव्हतं. तिचं रडणं कंट्रोल बाहेर गेले आणि ती कागदी नॅपकिन शोधत हुश्य करून आपलं नाक शुद्ध करत होती. जेव्हा ती खाली पाहते तर लक्षात आले की तिचे कपडेही बदललेले होते. हे तिच्या भयानक स्वप्नातही नव्हते की ती आपली कुळवृत्ती गमावेल. ज्याला ती प्रेम करते तो तिला हवं नाही. तिचा नवरा फसवा आहे आणि तिचे कुटुंब तिला समजू शकत नाही. डोक्यावर हात ठेवून ती वेड्यासारखी रडत होती. काही मिनिटांनी ती आपल्या दुःखाच्या जगात हरवली होती. तेव्हा तिला ओळखीचा आवाज ऐकू आला. तू उठलीस आणि रडतही आहेस, म्हणजे आता तुला पूर्णपणे जागरूकता आली आहे, त्याने आपल्या खळबळीत थ्रोट एक्सटेंडसह अधिकाराने जाहीर केले. अदितीने हलकेच डोके वर केले आणि डोळे उंच केले, आणि जगातली सर्वात भीतीदायक व्यक्ती तिच्यासमोर उभी होती. तिच्या पायाखालची जमीन निघून गेली जेव्हा ती त्याच्या थंड नजरेत सामोरी गेली. तो ग्रे कापडी पॅन्ट आणि साधा काळा टी शर्ट घालून बसलेला होता. शर्टच्या स्लीव खालील त्याचे स्नायू फुगलेले दिसत होते आणि त्याचे हात गुंडाळलेले होते. त्याच्या बळकट नीट व्याख्यात छातीवरील मांसल लहरींमुळे तिला असं वाटत होतं जणू काही हिरण हेडलाईट खाली अडकला आहे. तिने घाबरून आवंढा गिळला शिकारीच्या भीतीने. अचानक डोक्यात तीव्र वेदना आली आणि तिने दोन्ही हात डोक्यावर ठेवून तोंडातून फुसफुसली. याला हँगओव्हर म्हणतात. काल रात्री जी जॉनी वॉकर तू प्यायली त्याचं फटकेबाज फसवणूक आहे, त्याने रागात उत्तर दिलं. तो अजिबात हलला नाही आणि त्याची स्थिती कायम ठेवली. सँड्रो, कृपया काही कर, डोकं इतकं वेदनादायक आहे, तिने डोक्यावर हात ठेवून मजल्याकडे बघत सांगितले. वेदनेमुळे सरळ पाहू शकत नव्हती. क्षणभरात तो परत आला आणि 2 पांढऱ्या गोळ्या बेडसाईड टेबलावर ठेवल्या, सोबत लिंबाचे पाणी देत. हे औषध पिऊन पाणी पी आणि बाहेर ये नाश्ता करायला, तो निरुत्साहीपणे सांगतो आणि खोलीतून निघून जातो, जणू काही भक्षक शिकार करण्यापूर्वीचा हावभाव दाखवत. जेव्हा ती जेवणाच्या टेबलावर बसते, विराज शुक्लाकडून येणाऱ्या प्रश्नांचा विचार करत तिला घशात तणाव येतो. तिने औषध पाणी घेतल्यावर अंघोळ केली. जरी पूर्ण ठीक वाटत नसले तरी थोडा आराम मिळाला होता. पण एक प्रश्न सतत डोक्यात उठत होता. अंघोळीनंतर जेव्हा अदिती बाहेर आली तर नवीन कपडे आणि अंतर्वस्त्रे बिछाण्यावर तयार होते. ताज्या कपड्यांचा विचार करून तिला थोडी आनंदाची भावना आली. तिच्या बिघडलेल्या आयुष्यात किमान काहीतरी नवीन आणि छान घडत होते. नाश्त्याच्या वेळी सगळं शांत होतं, पण तिच्या तोंडातून अचानकच शब्द निघाले. सँड्रो, काल माझे कपडे कोणी बदलले. प्लेटवरच्या चमच्यांचा आवाज झाला आणि ती थोडी हलली. त्याच्या डोळ्यांमध्ये पाहू शकत नव्हती. तू तर डोळे उघडण्यासही स्थितीत नव्हतीस.
मला पर्याय नव्हता म्हणून मी कपडे बदलले. त्याच्या आवाजात अग्नी होती. तरी तिला विचित्र समाधान झाले. फक्त तो होता, बाकी कोणी नाही. तिचं हृदय धडधडून ओरडत होतं. तोच एकटाच पुरुष आहे जगात जो तिला नग्न पाहू शकतो. तिचे ओठ हलकेच हसले, पण त्याच्या शब्दांनी तिच्या विचारांना स्थिर केले. आता मला सांगशील का शेखरसोबत तुझ्या नात्याबद्दल? तो रागात आणि विनोदी स्वरात विचारतो, आणि ती एका क्षणात पांढरी पडली. ज्या प्रश्नाची ती सर्वात जास्त भीती बाळगत होती तो समोर होता. विराज शुक्ला म्हणतो, अदिती, तू इतकं मद्यपान का केलंस? आणि तुला जाणीव होत नसेल तरी तुला कुणीतरी फसवलंय असं सांगत होतीस. शेखरने तुला चुकीच्या पद्धतीने त्रास दिला का? त्याने तुला चुकीच्या प्रकारे स्पर्श केलाय का? विराजचा आवाज हळूहळू मोठा होत गेला, शब्दांवर नियंत्रण गमावत. मी न्यूजमध्ये वाचलं की तू त्याच्याशी लग्न केलेलं आहे. खरं आहे का? त्याचे हृदय छातीवर धडधडत होते. तिच्या उत्तराची भीती वाटत होती. अदिती चकित होऊन त्याच्याकडे मोठ्या डोळ्यांनी पाहते. उत्तर दे ना ढीग, विराज तिला ओरडतो. हो, मी त्याच्याशी लग्न केलेलं आहे. तुला यात काय त्रास होतोय? ती ओरडते. माझ्याकडे आवाज वाढवण्याचं धाडस करू नकोस, विराज खाली बळवंटात सांगतो आणि जवळ येतो. ती घाबरून खुर्चीत मागे सरकते. तू मला फक्त एकदाच नाही तर 2दा नाकारलं, त्यामुळे मी त्याच्याशी लग्न केलं, ती सांगते. यानंतर पुढे काय होतं ते पहा आपल्या या कथेच्या पुढच्या भागामध्ये, जो या भागानंतर लगेच अपलोड होणार आहे. धन्यवाद.